जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पाऊली चालले पंढरी या उक्तीप्रमाणे आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ करत आहे। रात्रीच्या मुक्कामानंतर आता पालखी सोहळा बारामतीच्या दिशेने आगेकूच करत आहे। लाखोंच्या संख्येने वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये आणि याच ब्रह्मपूर फाट्यावरती दुपारी पालखीचा विश्रांती देखील होणार आहे। या विश्रांतीनंतर पालखी सोहळा पुढे पंढरपूरकडे मार्गस्थ होईल। अनेक ज्येष्ठ वारकरी देखील आहेत, ज्येष्ठ महिला देखील आहे। काही वारकरी महिला आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय आहे ते, काय आहे, कशा प्रकारे वारीमध्ये त्यांचे जीवनमान आहे, काय त्यांच्या मनात आहे। माऊली जय हरी। कुठून आला? आवळवाडी। आवळवाडी पुण्यातून काय वारीत काय अनुभव हे पांडुरंगाचा म्हणजे असं सांगताच येत नाही आम्हाला। आमचं हृदय भरून येतं आमचं पांडुरंगाचं। पण 8-15 दिवस घरदार सोडून सगळं सोडायचं, वारीमध्ये सगळं सोडायचं आणि पांडुरंगाला भेटायला जायचं। पहिलं काय साकडे घालणार आहे पांडुरंगाला? पांडुरंगाला फक्त म्हणायचं सर्वी श्रेष्ठ सुखाची, एवढंच पांडुरंगाला मागणं। अख्खी दुनिया तुझी आहे, तू माझा मी तुझा एवढंच सांगायचं, दुसरं काही नाही। आणि ही वारी फक्त चांगली पूर्ण करा। आता पाऊस देखील नाही, शेतकरी पावसाच्याकडे लागले काय त्याचा निसर्ग तो या पडणार तर पडणार पावसाचं। आता पाऊस पडलाय ते पडन आहे त्याची हे, पण आता चालले समाधान वाटतं जीवाला। काहीच बघा पण दुसरं नाही सांगता येत। माऊली काय सांगाल, तुम्ही किती वर्षापासून वारी करताय आणि किती वय आहे तुमचं? माझं वय आहे 70। तर 70 वर्षापासून मला अनुभव भरपूर आहे पांडुरंगाचा माझ्या। मला किती वर्षापासून तुम्ही वारीत सहभागी होता? आता दिंडी आमची तरी 10-15 वर्ष झाली असेल। 13 वर्षापासून दिंडी आमची। 13 वर्षापासून समाधान वाटतं पांडुरंगाच्या दर्शनाला। दिवसभर पालखीत चालून दमत नाही का? नाही दमत का? लय आनंद वाटतो, लय आनंदी वाटतो। हसत खेळत जावं वाटतं त्याच्या भेटीला। अहो आपण आता घरी काम करत असलो, थोडं चाललं तरी दम लागतो, पण तो रोज तुम्ही 15-20 किलोमीटर चालताय। हा पण मग त्याच्या नामस्मरणाने तोच नेतोय ना। सगळी संतान त्याचीच आहे, आपण त्याचेच लेकर आहेत आपण। तुम्ही काय सांगाल मावशी, काय वारीमध्ये अनुभव? हरी, मला खूप आनंद वाटतंय। मी पहिलं 5-6 वर्ष वाऱ्या केली, मग एक दिवस मला असा संकष्टाचा घालला, तर एक आजीबाबा मला भेटले, म्हणले तुला काय संकष्ट पडलंय, तू मनातलं सगळं काढून टाक। मी पुण्यापासून येवतपर्यंत रडतच जात होते। मग एक आजीबाबाच्या रूपात देव आले आणि मला म्हणले तू कुठं तुला संकष्ट आहे ती मला हाक मार, मी तिथं तुझ्यापाशी यायला तयार आहो, तू मनातलं सगळंच काढून टाक। मग असं वाटलं की ह्या 2 महिन्यापासून माझे मनके गेले ते कमरतचे। मला शेतापर्यंत जायचे तर 4 बाऱ्या बसत होते, उठत होते, पण मला असं वाटलं की आपण उडून जावं का पळून जावं। आता इथपर्यंत आले चालत मला काही त्रास होत नाही। फोड आल्यात पायाला तरी मला चालावंच वाटते। तुम्हाला मणक्याचा त्रास होतो तर तुम्ही चालताय? चालते। किती किलोमीटर चालता रोज? पार आता बघा, काल रोटी घाटापासून ह्याच्या पतोर उंडेवाडी पतोर बसून आले, म्हणजे माणसावाने आमच्या म्हणले लईच फोड आले ते तुम्ही बसा। तरी इथं येऊन बसाव, काही बघायला आपल्याला सोहळा भेटत नाही, बघण्यासाठी आला म्हणून आता अजून सकाळी चालत आले। मी फोड फोडले आणि चालत आले, काय गोळी नाही, औषध नाही, काय सुद्धा नाही। नक्कीच मावशी, तुम्ही काय सांगाल, काय तुमचा अनुभव आहे? आमचा अनुभव आहे, आम्ही जरी गुडघं दुखत असलं, इरबळ चाललो तर संध्याकाळी आमचं गुडघं बिडगं समजा क्लिअर होत्या, दुखत नाही काय नाही। पांडुरंग आमची बराबर दुखणं बिकणं गाजत्या सर। तुम्ही किती वर्षापासून वारीत सहभागी होता? 13 वर्ष। 13 वर्ष? हा। अखंड हरी न चुकता? हा, न चुकता। काय भेटू राहायला, काय साकडे घालणार आहात पंढरपूरला? काय नाही बाबा, आम्हाला आरामशीर ने आणि बाकी काय नाही? बाकी काय नाही, मागायचं नाही काय नाही, फक्त आम्हाला आनंदी आणायचं न्यायचं एवढंच। आपल्यासोबत एक माऊली आहे, त्या होमगार्डच्या माध्यमातून पोलीस प्रशासनामध्ये आपली नोकरी देखील करत आहे आणि माऊलींची तुकारामांची सेवा देखील करत आहे। काय सांगाल, तुम्ही शासकीय काम बरं एकीकडे करताय आणि एकीकडे तुकाराम महाराजांची सेवा पण करताय? रामकृष्ण हरी। आम्ही आता इथं बसलो होतो
बसतो अशा दोघे तिघी. मी म्हणलं मी इथं बसू का? त्या म्हणल्या बसा. मग मी म्हटलं त्यांना आता अशा बसण्यापेक्षा आपण हरिपाठ घेऊया. तर हो म्हटल्या. त्यांनी हरिपाठ आम्ही म्हटलो, भजनं म्हणलो, गवळणी म्हणलो, जरा हसून खेळून जरा आनंद वाटला. 40 वर्ष झालं मी वारी करते. सराटीपर्यंत वारी म्हणजे प्रेमीत घेते. सराटीपासून सेवा करत जाते. रथाचा बैल धरत आले आत्तापर्यंत. यावर्षी माझे गुडघे थकलेत, बायपासचं ऑपरेशन झालंय माझं, म्हणून मी पुढं येऊन बसते. तुम्ही कुठून आला? उरुळी कांचनवरनं आले. तुम्ही रथाची पण सेवा करता? सेवा, हा. बैल धरायचे, बैलांना काजळ घालायचे, हार घालायचे डोळ्यात, अजून त्यांची येसन धरायचे, त्यांच्या डोळ्याला पेस आला तर हाताने काढायचे. आणि देवा अशी बैल होती, लोणीकंचे बैल होती. ते म्हणले अरे तुझी मॅडम एवढं तुझी सेवा करती, तू काय करतो म्हणला. तर मग तुझ्या माया करती मॅडम तुझी, मग तू काय करणार. ते बैल नंदी बैल माझं तोंड चाटायचे जिभेने. मग तुम्हाला ही अनोखी भक्ती करताना, अनोखी सेवा करताना, म्हणजे जी काही माऊलींच्या रथाला बैल सारथी करतात, त्या बैलांची सेवा करायची संधी मिळाली, काय भावना आहे तुमची? माझी भावना आहे की अशी भावना आहे की एवढे नंदी एवढं वजन घेऊन एवढे रस्त्याने चालतात, त्यांच्या खांद्यावर एवढा बोजा असतो. मी असं त्याचं जू धरून उभी राहायचे. इथे राजा सर्जा नुसतं म्हटलं ना तरी तोंड चाटायचे दोन्ही पण बैल माझी. इतका आनंद की पांडुरंगाला मागला असं मरण येऊ दे, बसता उठता येऊ दे. मी ढोलकी वाजवते, पकवाद वाजवते, पिटी वाजवते, हरिनाम घेते. आता काकडा केला ह्याच्या महिन्यात, दोंड्याच्या महिन्यात. मला खूप छंद आहे. असा छंद करता येणार. आणि मी सांगितलं माझ्या मुलांना, माझं मरण मी मेले तरी मला खांद्यावर न्यायची, भजनं लावूनच न्यायचे भजन. माझ्या घरी पांडुरंग आला, माझं देऊळ बांधले माझ्या पांडुरंगाने. मी आता इथं म्हणलं ना, पांडुरंग मला हा शब्द बोलायला येत नाही, तू कशाच्या रूपात पुढं उभं राहून मला भेट देतो, हे कुणाला माहित नाही. हे मला माहिती आहे. माझा पांडुरंग माझ्या जवळ आला. खूप आनंद घेते. दर पाडव्याला पहिलं दर्शन मी घेते. आदल्या दिवशी जाते. सगळ्या 200 बाया माझ्या संग असतात. सगळ्यांना फिरवते. सगळ्या मंदिरं रिक्षाने फिरतो. आणि सकाळी जेव्हा मंदिर उघडतो त्यांना माहिती आहे की मॅडम येते. पहिलं दर्शन पाडव्याला दरवर्षी माझं असतं. आणि काय पाहिजे विठ्ठलाने द्यायला. नक्कीच तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला विठ्ठलाच्या बैलांची सेवा करायची संधी मिळाली. हो, खूप माऊली, काय सांगाल, तुमच्या काय भावना आहेत? तुम्ही कुठून आला? आम्ही बीड जिल्ह्याहून आला, अंबाजोगाई तिथून आला आम्ही. 30 वर्ष झालं वारी करते मी. म्हणजे असं माझा लहान मुलगा होता मोठा, तेव्हापासून वारी करते मी. मग ते मोठा मुलगा माझा ही झाला, वारला, तेव्हापासून फक्त 2 वर्ष वारी केली नाही. तेव्हापासून सारखी वारी सुरू माझी आहे. मला वाटते मला इकडंच मरण यावं, मला नको गावाकडं न्यायचं. असं चंद्रभागेला यावं. तुम्हाला माऊली अश्रू आलेले काय काय त्याच्यामध्ये? काही नाही. माझा लहान मुलगा असा पाय टाकीत होता तेव्हापासून वारी करीत होता. मोठा मुलगा वारला, मग तरी मी वारी सोडली नाही. फक्त 2 वर्ष केली. तेव्हापासून वारी करते मी. नक्कीच कितीही दुःखाचे प्रसंग आले तरी माऊलींच्या पालखीतून जे वारकरी आहेत ते कधीही विसावा घेत नाही. माऊली, काय सांगाल, तुमच्या काय भावना? आमचं 13 वर्ष झाली वारी चाललेली, व्यवस्थित चालली. आता यंदाच फक्त गाडीत बसलोय का आता गुडघं गेलेलं आहे म्हणून. गुडघं गेले नाही तर लय आनंद. साऱ्या रोडने कधी गाडीत बसली नाही. काय पांडुरंगाला साकडे घालणार? काय नाही, सुखी ठेवा, सुखी ठेवायचं फक्त, काय नाही साखळे घालायची. नक्कीच आपण आता यांच्याकडून काही अभंग किंवा गवळण देखील आहे. काय तुम्ही आमच्या प्रेक्षकांना ऐका? मला एक रामकृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. विठ्ठल पंथांचे भाग्य थोर, पोटी आले हो ज्ञानेश्वर. विठ्ठल पंथा
पंतांचे बागे थोर पोटी आले ज्ञानेश्वर संसार केला गाई गाई संसार केला गाई गाई पोटी आले निवृत्ती पोटी आले निवृत्ती राया विठ्ठल पंतांचे भाग्य थोर पोटी आले हो ज्ञानेश्वर विठ्ठल पंतांचे भाग्य थोर पोटी आले हो ज्ञानेश्वर संसार केला कोटी संसार केला कोट्यान कोटी पोटी आले सुवृत्तीनाथ पोटी आले निवृत्तीनाथ विठ्ठल पंतांचे भाग्य थोर पोटी आले ओ ज्ञानेश्वर विठ्ठल पंतांचे भाग्य थोर पोटी आले ओ ज्ञानेश्वर संसार केला छोटा मोठा संसार केला छोटा मोठा पोटी काका आले पोटा सोपान काका आले पोटा विठ्ठल पंतांचे भाग्य थोर पोटी आले ज्ञानेश्वर विठ्ठल पंतांचे भाग्य थोर पोटी आले ज्ञानेश्वर संसार केला गाई गाई संसार केला गाई गाई पोटी आल्या मुक्ताबाई पोटी आल्या मुक्ताबाई विठ्ठल पंतांचे भाग्य थोर पोटी आले ओ ज्ञानेश्वर विठ्ठल पंतांचे भाग्य थोर पोटी आले ओ ज्ञानेश्वर रामकृष्ण संसार केला येरायनीला संसार केला इंद्राणीला देह अर्पिला अर्पिला विठ्ठल पंतांचे भाग्य थोर पोटी आल्या ज्ञानेश्वर विठ्ठल पंतांचे भाग्य थोर पोटी आल्या ज्ञानेश्वर राम अरे नाव घेते नाव बोला बोला. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी तुकारामांची गाथा किसनरावांचं नाव घेता स्वर्गाला हाता माऊली तुम्ही काय ऐकत तुम्ही काय ऐकत तुम्ही काय एखादी गवळण ऐकत गवळ नाही काय ऐकत तुम्ही मी का हा बोला. रामकृष्ण हरी घ्या ना नाव घ्या की नाव नाही आधी लागली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी पैठणात पाहिली नाथ महाराजाची कावड मला लागली पंढरीची आवड पंढरीत पाहिला विठ्ठल रुक्माईचा जोडा मग पाहिला वाकडीचा वडा वाकडीच्या वड्यावर ज्ञानोबाचा घोडा ज्ञानोबाच्या घोड्याला घुंगराचे हलके मग पाहिली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा मग पाहिला गोपाळपुरा गोपाळपुऱ्यात पाहिला जनाबाईचा खेळ आळंदीला जायला झाली मला वेळ कुंकुवान कुंकुदान कुंकू आहे धनाधनाची पेटी शिवाजी पोळचं नाव घेते मला मरण यावं भीमाचंद्र भागेच्या काठी. नमस्कार, जय हरी विठ्ठल. मी आहे आळंदीजवळ मरकळ, धनाबाई काळूराम साबळे.
मी 14 वर्ष वारी करते. माझा अनुभव आहे. पहिल्यांदा घाटात जाताना माझ्या पायाला फोड आले. सदाशिवनगरच्या मुलांनी आम्हाला असं धरून नेलं, घाटातून चढलो होतो. तरी मी फोड आले तरी परत वारीला आले. मला वारीचं नाही घरी राहिलं तरी वारी आले की मला वाटतं असं कधी जाते. आता सुद्धा मुली सगळे म्हणत होते जाऊ नको, पण मला सारखा ते पांडुरंग छोटा दिसतो, मुक्ताबाई दिसते. हे अनुभव आहेत मला झोपत पण देव दिसतात. मला काढू द्या. म्हणून दरवर्षी वारीला येते. माझ्या मनात ध्यानात विठ्ठलाचं आहे. माझा मुलगा वारला तरी मी वारीला येते. मी वारी सोडत नाही. पहिल्या वर्षी माझा मुलगा आणि मी आले होते. तो म्हणला पुढल्या वर्षी आई मीच येतो, तू नको येऊ. तर मला ते आठवण येते. तरी मी वारी चुकवत नाही. पायवारी करते. 14 वर्षे झाली. नक्कीच ह्या होत्या काही भावना. तुम्ही काय एखादी गवळण, काय अभंग, अजून काय ऐकत? मी म्हणते देखील सावळा देखील नंदाचा सावळा देखील नंदाचा सावळा देखील नंदाचा जेने आनंदाचा पूर आला जेने आनंदाचा पूर आला सावळा देखील नंदाचा सावळा देखील नंदाचा सावळा देखील नंदाचा काळी गोंगडी हातामध्ये काठी काळी गोंगडी हातामध्ये काठी गोधन चारितो यमुना काठी गोधन चारितो यमुना काठी सावळा देखील नंदाचा सावळा देखील नंदाचा सावळा देखील नंदाचा एका जनार्दनी सबरस राधा राधा लागली हरीच्या नादा एका जनार्दनी एका जनार्दनी श्रीकृष्ण सावळा हरीचा एका जनार्दनी सावळा श्रीकृष्ण गवळणी लीन पात होत्या सावळा देखील नंदाचा सावळा देखील नंदाचा सावळा देखील नंदाचा हसत खेळत बाई लाविली तुळस हसत खेळत बाई लाविली तुळस तुळशीचं मूळ माझ्या विठ्ठलाचं मूळ तुळशीचं मूळ विठ्ठलाचं मूळ हसत खेळत बाई लाविली तुळस हसत खेळत बाई लाविली तुळस तुळशीचं पान माझ्या विठ्ठलाचं ध्यान तुळशीचं पान माझ्या विठ्ठलाचं ध्यान हसत खेळत बाई लाविली तुळस हसत खेळत बाई लाविली तुळस तुळशीच्या मंजुळा माझ्या विठ्ठलाच्या गळा तुळशीच्या मंजुळा घालून तुळजाच्या गळा हसत खेळत बाई लाविली तुळस हसत खेळत
आपण आत्ता पाहिलेलं आहे किती सुखदुःखाचे प्रसंग येऊ, पण हसत खेळत ह्या सर्व माय माऊली पंढरीच्या दिशेने आगेकूच करत आहे. फक्त त्यांना विठुरायाच्या भक्तीची आणि पंढरीच्या विठुरायाची ओढ लागल्याचे दिसत आहे. सचिन नुमा, LS मराठी, ब्रह्मणपूर, बारामती, पुणे.